ची बातमी दिल्लीमधल्या साहित्य संमेलनात शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांची स्तुती केल्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडलीये। संजय राऊतांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केलाय। शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करायला नको होता असं राऊतांनी म्हटलंय। राजकारण आम्हालाही कळतं असं म्हणत त्यांनी शरद पवारांना सूचक इशाराही दिलाय। संजय राऊतांनी शरद पवार आणि शिंदेंवर केलेल्या टीकेला शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली। त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे। ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे। संजय राऊतांना म्हणावं, तुम्ही असं आदरणीय पवार साहेबांवर ज्यावेळी बोलताना बाजूला व्हा बरं महाविकास आघाडीतनं, आहे का धाडस बघू त्यांचं। तुम्ही बोलता ना की आम्हाला ही भूमिका पवार साहेबांची पटली नाही, पवार साहेबांनी असं करायला नको होतं, तसं करायला नको होतं, आम्ही म्हणतो तसं करायला पाहिजे होतं। व्हा ना महाविकास आघाडीतनं बाहेर, तुमची काय अवस्था महाराष्ट्रात होईल बघा म्हणावं। काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता याच्यावरती खुलासा केला पाहिजे। काल त्यांनी सत्कार केलाय त्यांचा, तो पण माधवजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला। अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे। देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये, आता शिंदेचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत। काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला। यांची उंची नाही आहे। काय उंची आहे संजय राऊतांची? एक तरी निवडणूक जनतेमधून लढले का? संजय राऊतांनी महाराष्ट्रातल्या कुठल्याही विधानसभेत निवडणूक लढून दाखवा। कुठल्याही विधानसभेत 11 निवडणुका लढल्या अमित भाईने, प्रत्येक निवडणुकीत ते विजयी झाले। खरा मूळ पोटसूळ काय आहे तर शरद पवार साहेब त्या व्यासपीठावर आले। शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये असताना, त्याचे नेते असताना एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला आणि नुसता एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं। स्वतःचं कौतुक होत नाही, स्वतःचे सत्कार होत नाही, म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा। तुमचं आणि अजित पवारांचं गुप्तगू होत असेल, हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल, तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडला, याचा भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो। माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी गेले होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही नेत्यानं काही प्रेस घेतली का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यानं याविषयीची कुठलीही भावना जाहीरपणे अशी सांगितली का? नाही, मग आम्हालाही याचा त्रास होतो, हे नाही होत। मला असं वाटतं की राजकारणामध्ये ही सुसंस्कृतता जपणं हे महत्त्वाचं आहे आणि ती जपली पाहिजे या मताचा नाही। या ठिकाणी एकनाथांचा सन्मान आहे, ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटा केली किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती, ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही। माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे। ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं। एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले, विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली। ठाणे बिल्डरांच्या घशात गेले। ज्यांनी शिवसेनेची वाट लावली, ज्यांनी शिवसेना संपवली, ज्यांनी शिवसेना फोडण्यामध्ये दलाली केली, त्या संजय राऊतांच्या तोंडातून हे शब्द शोभत नाही। मूळ त्यांनी शिवसेना तर संपवलीच, पण राष्ट्रवादी संपवली, काँग्रेसही संपवली, आता राहिली सुरलेली सगळ्या गोष्टी आहेत त्याही संपवण्याची सुपारी या माणसाने घेतलेली आहे। त्यामुळे या सुपारीबाजाच्या तोंडातून हे शब्द या ठिकाणी शोभत नाही। हे काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता याच्यावरती खुलासा केला पाहिजे। काल त्यांनी सत्कार केलाय त्यांचा, तो पण माधवजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला। अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे। देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये, आता शिंदेचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत। काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक
म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला. भविष्यातली वाटचाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची कशा पद्धतीनं पाहता तुम्ही राजकारणात? एक दिवस हे सगळे समुद्राच्या मध्ये जातील, संजय राऊत ती नाव चालवेल आणि कधी पलटी करून यांना तिथं डुबवल याचा काही नियम नाही. म्हणून त्याचा अंत हा एकसाथ करण्याचं जे काही अवभाग्य लाभणार आहे त्याचा मुख्य असणार आहे संजय राऊत.